kept my promise, Papa. Shit. काय हो हे बघा, आंबा पोळी, फणस पोळी, ओले काजू, खारवलेल्या मिरच्या, मालवणी गरम मसाला यापैकी काही नकोय मला. आणि या पुढचे 7 जन्म यापैकी काही लागणार नाही. निघा आता, चला. अहो हे पहा, माझ्याकडे हे सगळं. तुमच्याकडे आकडे, पिना, एका डब्यावर दुसरा डबा फ्री असलेले टाल्कम पावडर, धुण्याचा साबण, मोरी घासाचा ब्रश असले बायकांचे प्रोडक्ट्स, आणि ते फुकट असले ना तरी सुद्धा नको आहेत मला. काय आहे, सुदैवाने या घरात एकही बाई राहत नाही. स्त्री पात्र विरहित घर आहे. आणि दारात एखादी बाई उभी असेल ना तरी सुद्धा चालत नाही मला. निघा आता. अहो करेक्ट आहे. आईला, तुम्ही बाई आहात की पाल आहात? तुटलेल्या शेपटासारखे वळवळत काय बसले इथे? तुम्हाला एकदा सांगितलं ना. हे पहा मिस्टर XYZ, तुम्ही माझं ऐकून घेणार आहात की नाही? एक तर माझ्याच घरात घुसून मलाच इथनं. तुझं घर हे काय तुझ्या बापाचंच आहे. माझ्याच बापाचं घर आहे हे. ओ बाई, तेवढं सोडून बोला. हा बंगला माझ्या मालकीचा आहे. एक्सक्यूज मी, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. हा बंगला माझ्या वडिलांचा म्हणजे विकास देशमुखांचा आहे. आय से गेट लॉस्ट. हा कोण उपटसुंभ? या खरकट्यानं हलवयाच्या घरावर तुळशीपत्र ठेवलेलं दिसतंय. हॅलो, कापरेकरांचं घर का? हो. कोण बोलतंय? विश्वंभरराव कापरेकर आहेत का घरात? कोण कोण? अहो मिस्टर खरकटे. तो खरकटे कापरेकर आहे का घरात? ए टवळे, काय गे? माझ्या नवऱ्याला खरकाट्या म्हणणारी तू कोण? माझ्या समोर ये, समोर ये. नाही तुझ्या झिंज्या उपटून तुला बोडकी केली तर नावाची गोनाई कापरेकरच नाही मी. अहो गैरसमज करून घेऊ नका. मला फक्त एवढंच विचारायचंय की कापरेकरांनी लव्ह हेरिटेज बंगल्यात कोणी पुरुष माणूस भाडे करू ठेवलाय का? ते पुरुष ठेवतील नाही तर बाई ठेवतील. पण काय गे, तुझी हिम्मत कशी झाली त्यांना खरकाट्या म्हणण्याची? अहो बाई, मी नेमकी कोण आहे ते तुम्हाला कळलंय का? लक्षात आलं असतं ना तिथे येऊन भादरली असती मी तुला. तुला माहिती नाही? ए फोन ठेवू नको. ऐक ऐक, ठेवला मी लिहिणं फोन. हा बाबा बाहेर काय उद्योग करतो ह्याचा काही पत्ता लागू देत नाही. खरकाट्या, आता घरी ये, नाही तुला खारवून उन्हात वाळवला तर नावाची गोनाई नाही मी.
इथे आईला डायरेक्ट घरात? मग काय घाबरते की काय कुणाला स्वतःच्याच घरात यायला? ए तुझ्या बापाचं घर आहे काय? नाही तुला मांजरीसारखी पोत्यात घालून आड रानात सोडून आलो ना तर नावाचं मिहीर नाही मी. जा जा घरी जाऊन आजीला विचारून ये आधी. तुझ्या तर आता थांब, आता का पळतेस? थांब. ए दारुगाड. नाही उघडत जा. काय करशील? मी 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 पोलिसात जाई ना. जा. हा बंगला माझ्या पप्पांचा आहे हे सिद्ध तरी होईल. आता तेच तेच तुंतुण किती वेळा वाजवणार आहेस तू? मारे मी तुला एकदाच आणि शेवटचं सांगतोय, हा बंगला शरावती सोहनींचा आहे आणि मी त्यांचा मुलगा मिहीर शेखर सोहनी. अंडरस्टँड? म्हणजे हा शरांटीचा मुलगा मिहीर? पण हा इथे कसा? आणि घर तिच्या नावावर आहे हे पप्पांनी मला कसं नाही सांगितलं? आता का बोलती बंद झाली? थोबाडाचा खुळखुळा मोडला की काय? हे बघ मिहीर, तू जास्त कटकट न करता गुपचूप खाली जाऊन झोप. मी प्रवासातून आली आणि खूप दमलीये. सो प्लीज कीप क्वाइट अँड लीव मी अलोन. सरकारी खर्चाने घे ना विश्रांती. काय कटकट आहे. मी पोलिसात जातोय. तू जास्त शहाणा आहेस की ठार मॅड आहेस रे? पोलिसात जाऊन काय सांगणार आहेस? माझे पप्पा आणि तुझी आई यांच्यात काय नातं होतं म्हणून त्यांनी हे घर घेतलं आणि आपण कोणत्या वारसा हक्कासाठी भांडतो आहोत? शटअप शटअप शटअप. आय किल यू. ते तुझ्या बापाच्यानं शक्य नाही. मी तुला उचलून बाहेर फेकून देईन. हा हे मात्र शक्य आहे, पण ते सुद्धा उद्या सकाळी व्यवस्थित व्यायाम वगैरे करून आलास तर. कारण आता तरी मी दार उघडणार नाहीये. नाउ विल यू प्लीज गेट लॉस्ट? मी बघतोच तू इथे कशी राहतेस ते. तुला मी नाही सोडणार. मिस्टर मिहीर सोहनी, तुमची खुन्नस समजू शकते मी, पण अख्खं आयुष्य अमेरिकेत घालवून मनानं इंडियनच राहिलात की राव. स्त्री पुरुषाच्या नात्यात श्रेष्ठ कनिष्ठ असं काही नसतं. त्यातलं पावित्र्य समजून घ्यायचं असतं. मरू दे ना इरावती, ह्या गव्याला ओव्या शिकवण्याचं पत्कर घेतलंस का तू? Oh no.